तुमच्या आमच्या स्नेहाचा सखी संपदा मंच 13व्या वर्षात पदार्पण करत आहे। 12 जानेवारी रोजी जिजाऊ जयंती दिनाचे औचित्य साधून भव्य प्रदर्शन व स्नेह संमेलन सोहळा भारत हाऊसिंग सोसायटी राजारामपुरी 8वी गल्ली येथे आयोजित केला आहे। आम्ही येत आहोत, तुम्ही सर्वांनी नक्की या प्रदर्शनास भेट द्या आणि सोहळ्यात सहभागी व्हा। महाराष्ट्रातील रेशन धान्य दुकानदार हे त्यांच्या कमिशन वाढीबाबत, इपोस मिशन मिळण्याबाबत तसेच त्यांच्या कामात येणाऱ्या अडचणी व विविध मागण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होते। गेले वर्षभर पाठपुरावा करूनही सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नव्हते। वारंवार संप, काम बंद आंदोलन करूनही सरकार या मागण्यांबाबत कोणतीच सकारात्मकता दाखवत नव्हते। म्हणून रेशन धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं 1 जानेवारीपासून बेमुदत संप पुकारण्यात आला होता। त्यामध्ये जिल्ह्यातील 1670 रेशनधारकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला होता। काल मंत्रिमंडळाच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबईतील निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष DN पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन रेशनधारकांच्या मागण्यांवर येत्या 8 दिवसात निर्णय घेतला जाईल असे ठोस आश्वासन देण्यात आलं। त्यानंतर रेशन धान्य दुकानदारांनी हा बेमुदत संप मागे घेतला आहे। रेशन धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं 1 जानेवारीपासून बेमुदत बंद पुकारला होता। त्यामध्ये जिल्ह्यातील 1670 रास्तभाव धान्य दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे 100% पाठिंबा दिला होता। नुकतीच मंत्रिमंडळाच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या मुंबई येथील निवासस्थानी एक बैठक व्यापक झाली। त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष DN पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली। वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी सकारात्मक चर्चा झाली। त्यामध्ये आमच्या ज्या प्रलंबित न्याय मागण्या होत्या त्याच्यामध्ये येत्या 8 दिवसामध्ये निर्णय सोडवण्याचा ठोस आश्वासन देण्यात आले। त्यामुळे आम्ही संप स्थगित करत आहोत। नजीकच्या काळामध्ये आमच्या ह्या न्याय मागण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो।